वृक्षतोडी विरोधात वनविभाग आक्रमक. नवीन MIDC सह 2 ठिकाणी वनविभागाची छापेमारी. 60 टनांहून अधिक लाकूड जप्त. महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र जालना उत्तर वनपरिमंडळ जालना यांच्या नियत हद्दीत अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मोहीम सुरू असून वनविभागाच्या विशेष गस्ती पथकानं एकाच दिवशी 2 ठिकाणी धडक कारवाई केली. शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पहिली कारवाई लक्कटकोट भागातील लक्ष्मी सॉमिलजवळ करण्यात आली. येथे अवैधरित्या कडुलिंब प्रजातीच्या लाकडाची साठवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 2.175 घनमीटर म्हणजे सुमारे 5 टन लाकूड जप्त करण्यात आलं. तसंच दुसरी कारवाई नवीन MIDC परिसरातील MG प्लायवूड येथे करण्यात आली. येथे चिंच आणि कडुलिंब प्रजातीचं अवैध लाकूड साठवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 1.964 घनमीटर म्हणजे सुमारे 2 टन लाकूड जप्त करण्यात आलं. सदर कारवाई ही वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक जालना सुधा मुंडे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर श्रीमती नीता फुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वनपाल श्याम यमगर, वनरक्षक बालाजी घुगे तसेच वनरक्षक नारायण सोडगीर यांनी सहभाग घेतला. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.